नाथ महाराज की जय। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ज्ञानदेवं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं नामदेवं दयामूर्तिं नाथं वन्दे पुनः पुनः। वैराग्यस्य परामूर्तिं देवक्षेत्रनिवासिनं तुकारामं महद्वन्दे भक्तराजचतुष्टकं श्रीमञ्जुलाभं मणिमाणिकेशं श्रीखञ्जरीशं जनभुन्निवेशं श्रीग्रामगीताजनकं प्रशान्तं सद्गुरुराष्ट्रसन्तं सततं नमामि। नमो सद्गुरु ज्ञानदीप प्रकाशा, नमो आद्यरूपानन्ता परेशा, नमो मंगलामंगलद्वैतहारी, नमो त्वत्कृपा पूर्णदोषा निवारी। तुझे रूप हे पाहुदे विश्वव्यापी, तुझी पाहुदे सेवुदे ग्रामरूपी। तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे, तुझा सत्यानंद लोकी भरू दे। खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा, जतू सर्व भावे करू स्वर्ग गावा। कळो हे वळो देहकारी पडू दे, घडू दे प्रभू ये वढे घडू दे, घडू दे प्रभू ये वढे घडू दे। सद्गुरुनाथ महाराज की जय। जातस्य हि ध्रुव मृत्यु ध्रुव जन्म मृतस्य च, तस्मात् परिहार्यर्थे नत्वं शोचितुमर्हसि। परम पूजनीय श्री गुरुदेव आणि आज या ठिकाणी आपण या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेलो आहोत। हा कार्यक्रम कशा निमित्त आहे तुम्हा सर्वांना माहिती आहे। दिनांक 5 रोजी कुमारी स्नेहल चोपडे हे आपल्यातून निघून गेली आहे। मंडळी, या पृथ्वी तळावर जे जे कोणी जन्माला आलेले आहे, माणूसच नाही, पशु असतील, पक्षी असतील, किंवा जी जी कोणती सजीव प्राणी आहेत, त्या प्राण्यांचा जर विचार केला तर प्रत्येक प्राण्याला 4 गोष्टी ज्या आहेत, प्रत्येक सजीवाच्या जीवनामध्ये ह्या 4 गोष्टी आहेत. कोणत्या? आहार, निद्रा, भय आणि मैथुन. 4 गोष्टी. एकही असा जीव नाही, ते कुत्र असेल, मांजर असेल, माणूस आहे, बाई, सगळे, की त्यांना ह्या 4 गोष्टी नाही असं असू शकत नाही. पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात. आहार, माणूस, तुम्ही आम्ही वरण भात भाजी पोळी खातो. गाय बैल चारा खातात, घोडं चना खाते, वेगळं वेगळं असते, पण खातच नाही, आहार घेतच नाही असा मात्र सजीव आतापर्यंत मी तरी पाहिलेला नाही. तुम्ही पाहिला असेल त्याच्यात माझा दोष नाही.
दुसरी गोष्ट निद्रा. इथं बसल्यापैकी एक तरी असं कोणी आहे का की तो झोपतच नाही? कोणीच नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये झोप आहे. कोणताही प्राणी असेल, कोणताही पशु असेल, कोणताही माणूस असेल. अहो एवढंच नाही, असं बोलतात, खरं आहे खोटं आहे मला माहीत नाही, संध्याकाळच्या वेळेला झाडं झोपतात म्हणून झाडाला हात लावू नये. आणि आपल्या देशामध्ये शास्त्रज्ञ जे होऊन गेले जगदीशचंद्र बोस, त्यांनी हे सिद्ध केलं आहे की वृक्षसुद्धा हे सजीव आहे. विज्ञानाने मान्य केलं. म्हणजे प्रत्येक प्राणी जेवण करतो, प्रत्येक प्राणी झोपतो आणि प्रत्येक प्राणी त्याचा वंशवृद्धी होण्यासाठी संसार करतो. प्रत्येक प्राणी करतो. आणि चौथी जी गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे आहे भय, भीती. भीती नाही असा या पृथ्वी तळावर एकही सुद्धा व्यक्ती नाही, एकही प्राणी नाही. माणूसच नाही, कुत्र्याला सुद्धा भीती आहे. तुमच्या घरी जर एखादा कुत्रा आला आणि तुम्ही त्याला जर काही एखादं लाकूड फेकून मारलं तर दुसऱ्या दिवशी ते कुत्रं तुमच्या घरात यावं की न यावं याचा विचार करते. विचार करत करत येते, एकदम कुत्रं येत नाही. म्हणजे कुत्र्याला सुद्धा भीती आहे, माणसाला भीती आहे, प्रत्येक प्राण्याला भीती आहे. साप त्यालाही भीती आहे. तुमचा आवाज आल्याबरोबर तो पलटते, कारण त्याला भीती आहे. मंडळी, प्रत्येकाला भीती जरी वेगळी वेगळी असली तरी मात्र एक भीती अशी आहे, ती भीती माझ्यासहित प्रत्येकाला आहे. आणि ती जर भीती कोणती असेल तर ती म्हणजे मरणाची भीती आहे. प्रत्येकाच्या जीवनात मरणावर जे मरण पावले त्यांच्या जीवनात तर मरण आलेलंच आहे, पण त्याच्या निमित्तानं दुःख करणारेही एक दिवस मरणार आहे. त्याच्या निमित्तानं प्रवचन करणारेही एक दिवस मरणार आहे. त्याच्या निमित्तानं प्रवचन ऐकणारेही एक दिवस मरणार आहे. आणि त्याच्या निमित्तानं ज्यांचा हॉल आपण घेतला आहे ते हॉलचे मालकही एक दिवस मरणार आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून जेवणाची व्यवस्था ही सगळी केली हेही एक दिवस मरणार आहे. गोष्ट. आणि म्हणून आपण ज्या श्लोकाचं चिंतन करणार आहोत तो जो श्लोक आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायामधला हा 27वा श्लोक आहे. आणि मरणाऱ्यांच्या विषयी दुःख करणाऱ्या अर्जुनाला, ते मेलेले नाही, भविष्यात मरणार आहे त्यांच्याविषयी दुःख करत आहे या ठिकाणी अर्जुन. आणि त्याला भगवान गोपाल श्रीकृष्ण सांगत आहेत, अरे अर्जुना, तू यांच्याविषयी शोक करून काय मिळवणार आहेस? कारण जातस्य हि ध्रुवोर मृत्युर्ध्रुवं जन्म मृत्यस्य च. जातस्य हि ध्रुवम मृत्यू. जातस्य, ज्यात जो जन्माला आलं त्याचं ध्रुवम म्हणजे अटळ. काय? मरण अटळ आहे. आणि ध्रुवं जन्म मृतस्य च, जो मरण पावला
तो पुन्हा कोणत्या ना कोणत्या योनीमध्ये कोणत्या ना कोणत्या माध्यमातून जन्माला येणार आहे, ही गोष्ट अटळ आहे, याच्यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही ही गोष्ट. आणि हा अटळ नियम असल्यामुळे याच्यामध्ये शोक करण्याचं काही कारण नाही, ही गोष्ट भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात. तस्मात अपरिहार्य अर्थे, ते अपरिहार्य आहे, त्याचा परिहार्य म्हणजे त्याच्यावर कोणी या जगात आतापर्यंत तुमचं आयुष्य वाढवू शकतील डॉक्टर. आता कोरोना होता ना, कोरोनामध्ये तुम्ही काही काळ तरी जगले पाहिजे म्हणून तुमच्यासाठी ऑक्सिजन व्हेंटिलेटर काय देऊन तुमचं मरणाची वेळ लांबवू शकतात डॉक्टर. पण या जगात असा कोणता डॉक्टर तुम्ही मला आणून दाखवा की तो तुमचं मरणच चुकवू शकते. असा डॉक्टर किंवा असं कुठलंही सायन्समध्ये कुठेही आतापर्यंत कोणी शोध लावलेला नाही. तुमचं मरण लांबवू शकते पण मरण येणारच नाही असं मात्र या जगात जे अवतारी पुरुष झाले, राम आहे, कृष्ण आहे, हे सुद्धा देह सोडून जावं लागलं. हा देह या जगामध्ये पंचमहाभूतापासून निर्माण झालेली जी कोणती वस्तू असेल, पृथ्वी आहे, आप, तेज, वायू आणि गगन म्हणजे आकाश, ह्या 5 तत्वापासून ह्या जगातली प्रत्येक वस्तू आहे. शरीर आहे, हा माईक आहे, हा मोबाईल आहे, ही खुर्ची आहे, हे प्रत्येक वस्तू हे पंचमहाभूतापासून निर्माण झालेली आहे. आणि पंचमहाभूतापासून जे काही निर्माण झालेलं आहे, ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, उपजेते नाशे, नाशिले पुनरपी दिसे, का घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. हे चालूच राहणार आहे. या पंचमहाभूतापासून जे निर्माण झालं ते काही काळ राहणार आहे आणि काही काळानंतर नष्ट होणार आहे. आणि जे नष्ट झालं ते पुन्हा कधीतरी निर्माण होणार आहे. हा प्रकृतीचा नियम आहे. आम्ही सगळे, पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की या पृथ्वी तळावर जन्माला आलेला प्रत्येक माणूस मरणार आहे. मी असं विचारतो, इथं बसल्यापैकी असं कोण म्हणते मी मरणार नाही म्हणून? घरी जर काही वाद झाला ना कुठं, तुमच्या बसल्यापैकी कितीतरी लोकांनी हे वाक्य उच्चारलं असेल, शेवटी काय येते सोबत, सारं इथंच टाकून जावं लागते. हे तुमच्यापैकी कितीतरी लोकांनी 10 नाही 1000 वेळा हे वाक्य उच्चारलं असेल. कधी भांडण झालं किंवा कोणी एखाद्या लोभी माणसाची गोष्ट निघाली, त्याला इतका लोभ आहे आणि त्याला इतका मोह आहे का त्याला आवरतच नाही, पण काय शेवटी इथंच टाकून जावं लागते. अशा गोष्टी कितीतरी बायानं बसून केल्या असतील. पण मी प्रश्न विचारतो, अशा गोष्टी करणाऱ्या सगळं इथंच टाकून जावं लागते, काय करता लोभ करून, असं म्हणणाऱ्या बाईनं असं म्हटल्यानंतर जो कोणता सण आला असेल त्या सणाला साडी घेतली नाही का? काय कारण आहे? आम्ही मरणार आहो हे प्रत्येकाला माहीत आहे, पण त्याची आठवण आम्ही ठेवत नाही. हे जगाच्या पाठीवरचं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. तुम्ही कितीही जनरल नॉलेजचे पुस्तकं वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला 8च आश्चर्य सापडतील, नाही 7 आहे. पण जगाच्या पाठीवरच्या या 7ही आश्चर्यापेक्षा मोठं आश्चर्य जर कोणतं असेल तर प्रत्येकाला माहीत आहे मी मरणार आहे, पण त्याची आठवण आपण ठेवत नाही.
आणि म्हणून ती आठवण तुम्हा आम्हाला असली पाहिजे. जातस्य हि ध्रुव मृत्यू ध्रुवं जन्म मृतस्य च. ती आठवण दृढ जर करून ठेवली ना, जगाच्या पाठीवर जेवढे काही भय असतील तुम्ही निर्भयतेनं त्याच वेळेस जगू शकता ज्यावेळेस तुम्ही मरणाचं, मी मरणार आहो याचं चिंतन तुम्ही अखंड करत असाल. कारण जर सूर्य निघालेला आहे सकाळी ब्रह्ममुहूर्तावर सूर्य निघाला, सूर्योदयाची जी कोणती वेळा असेल त्या वेळेवर सूर्य निघाला, असा एक दिवस दाखवा की तो सूर्य मावळला नाही. असा दिवस आहे काय? बरं, मावळलेला सूर्य उजाळलाच नाही असा कोणता दिवस आहे काय? असाही दिवस नाही. म्हणजे जी जी जिन्नस या भूतलावर निर्माण झालेली आहे ती प्रत्येक क्षणाला झिजत जाते. तुम्ही आम्ही प्रत्येक जण प्रत्येक क्षणाला मरत आहो, पण आपल्याला आठवण नाही. मरणाकडे जात आहो पण प्रत्येक क्षणाला. तथागत भगवान गौतम बुद्धांनी त्यांच्या त्रिपिटकामध्ये मूलभूत सिद्धांत सांगितले. त्यांचे 4 महावाक्य आहे. त्याच्यामध्ये सर्वं क्षणिकं क्षणिकं असं एक सूत्र भगवान बुद्धांचं आहे. या जगात असलेलं प्रत्येक जिन्नस ही प्रत्येक क्षणाला कमी होत जात आहे, नष्ट होत जात आहे. हा मोबाईल आहे. हा मोबाईल घेतला होता मी तेव्हापासून तसाच आहे काय? याच्यावर कितीतरी क्रॅचेस पडले. याच्यातल्या कितीतरी सिस्टीममध्ये काहीतरी कमी जास्तपणा आलेला आहे. पूर्वी चार्जिंग जास्त पुरत होती, आता थोडीशी कमी पुरते. म्हणजे प्रत्येक पदार्थ या पृथ्वी तळावरचा तुमच्या अवतीभवती असलेला तुमचा चष्मा अखंड चालू राहत नाही, त्याचाही नंबर बदलत जाते. प्रत्येक वर्षाला असं मी डॉक्टरकडून ऐकलं आहे की प्रत्येक 6 महिन्याच्या नंतर डोळे तपासले पाहिजे. ज्याला डोळ्याचं काही त्रास आहे, चष्मा लागलेला आहे त्याला, आणि प्रत्येक 6 महिन्याला त्याच्या डोळ्यामध्ये बदल घडत जात आहे. ही सृष्टी बदल घडणारी आहे. या ठिकाणी जी जी जिन्नस निर्माण झाली आहे ती एक दिवस नष्ट होणार आहे. परंतु दुःख आपल्याला त्या कारणानं होते. त्याचे मी 3 कारणं समजतो. ती जिन्नस एक दिवस नष्ट होणारीच आहे या गोष्टीचं दृढीकरण आपल्या अंतःकरणामध्ये नाही, पहिलं कारण. दुसरं कारण, ती वस्तू माझी आहे हे तुम्ही समजता, हे कारण तुमच्या दुःखाचं आहे. याच्यापेक्षा दुसरं काही कारण असू शकत नाही. पण तुमचे जर हे वस्तू आहे, हे पंचमहाभूताचं आहे सगळं, पण तुम्ही कोणाचं समजता? तुम्ही माझं समजता. मी प्रश्न हा विचारतो, जर हे शरीर तुमचं आहे तर मंडळी तुमचे डोळे कमजोर तुम्ही का होऊ देता? डोळे तुमचे आहेत ना, तुम्ही कमजोर का होऊ दिले? केस तुमचे आहे ना, त्याला ते डाय करून करून काळे करण्याचा प्रसंग काय येऊ दिला? तुम्ही पांढरे का होऊ दिले? बरेच लोक आहे त्यांचं टक्कल पडलं, म्हातारे नसताना टक्कल पडलं. मी असं विचारतो, केस तुमचे आहे ना, डोकं तुमचं आहे ना, मग तुम्ही केस का जाऊ दिले आणि डोके का तुम्ही बोळके होऊ दिले? तुमची वस्तू जर आहे, तुमच्या मालकीची जी वस्तू आहे त्या वस्तूवर हक्क कोणाचा चालते? तुमचा चालते. त्याच्या अधिपत्याखाली ती वस्तू आहे ना. मग तुम्ही जर म्हणता हे शरीर माझं आहे, डोळे माझे आहे, हात माझे आहे, पाय माझे, तुम्ही ते जाऊ कसे दिले? मग याचा अर्थ याचा मालक कोणीतरी वेगळा आहे.
या शरीराहून तो वेगळा आहे. आणि म्हणून हे पंचमहाभूत जे आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये असं लिहिलेलं आहे की जन्मला वाढला मोठा झाला, अवस्था अनेक या देहाला, षडरिपुंनी फळा फुला आला, जीर्ण झाला वृक्ष जैसा. वृक्षाचे या ठिकाणी उदाहरण देऊन या शरीराच्या षडविकाराचं वर्णन महाराजांनी केलं आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचे ग्रंथ असं सांगतात की अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती हे 6 विकार प्रत्येक पदार्थाला आहे. ज्या वेळेस आपला जन्म झाला, तो जन्म होण्याच्या अगोदर अस्ति, आपण आईच्या गर्भामध्ये होतो सगळेजण. असं कोणी आहे काय की आईच्या गर्भाची गरज पडली नाही, आभाळातूनच पडला, असा या जगात कोणी मला तरी दिसत नाही. अस्ति तो असतो, त्याचं अस्तित्व आहे गर्भामध्ये. जायते, बरं आहे मग तो गर्भात, मग काय गर्भातच राहावं की नाही? जायते तो जन्माला येतो. अस्ति, जायते, वर्धते जन्माला आला, जन्माला आल्यावर त्यानं जेवढा जन्माला आला तेवढाच राहावं. 350-400 ग्रॅमचं काय असते ते त्या हिशोबानं नाही. वर्धते प्रत्येक क्षणाला वाढत जातो. आणि वर्धते वाढल्यावर विपरिणमते तरुण होतो. लहानच राहिला तर काही बिघडते का? नाही. आणि त्यानंतर अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयती, म्हातारा होतो. आणि मग विनश्यती, मरण पावतो. हे 6 विकार प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. कोणी असं म्हणू शकत नाही की मी हे भोगणार नाही, परंतु त्याची आठवण आपण ठेवत नाही. आणि हे अपरिहार्य आहे. कधी ना कधीतरी जाणारा, कोणी अमरपट्टा घेऊन आलेलं नाही. पहा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी यादीच दिली आहे. राजा के महाराजा मर गए, रैयत कौन बयाना, बड़े बड़े थे वली अवलिया, उनका नहीं ठिकाना. या देशात एवढंच नाही, चंदा मर गए, सूरज मर गए हकीम जोगी, 33 कोटी देवता मर गए. आता काय करता? इंद्र, आम्ही असं म्हणतो की देव, इंद्रासारखा देव असं म्हणतात, स्वर्गाचा राजा इंद्र आहे आणि सगळे देव स्वर्गात राहतात. परंतु त्या स्वर्गात राहणाऱ्या ज्या देवता आहेत त्या अमृत पितात. त्या अमृत पिणाऱ्या देवतासुद्धा मरतात. ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये 14 इंद्र बदलतात. म्हणजे एक मेला की दुसरा इंद्र, दुसरा मेला की तिसरा इंद्र, असे 14 इंद्र ब्रह्मदेवाच्या एका दिवसात बदलतात असं पुराण सांगते. मग जर देवाचा राजा इंद्र, अमृत पिणारा इंद्र जर मरतो, ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र मरतात अमृत पिणारे, तर चहा पिणारे माणसं अमर असू शकतील का? हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. परंतु मंडळी, त्या गेलेल्या जीवाच्या ठिकाणी अज्ञानामुळे जळलेलं जे आपला अहमाध्यास आहे आणि ममाध्यास आहे, म्हणजे हे माझं आहे, मी याचा आहो, हा जो आपलं अज्ञान आहे हे आपल्या दुःखाला कारण असते. वास्तविक पाहता जातस्य ही ध्रुव मृत्यू. आज घड्याळीत 12 वाजले
तर ते 12चे 12च राहणार नाही, 12चे 1 होतील, 1चे 2 होतील, 2चे 3 होतील, पुन्हा कधीतरी 12 वाजणारच आहे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जसं घड्याळचे काटे फिरत आहे तसं हे चक्र फिरणारच आहे. जन्म झाला तो मरणारच आहे, आणि जो मरण पावला तो पुन्हा जन्माला येणारच आहे. मंडळी, हे अटळ आहे. कसं अटळ आहे? तथागत भगवान गौतम बुद्धांचं नाव ऐकलं नसेल असं इथं कोणी बसलेलं नाही. त्यांच्या जीवनामधला एक प्रसंग भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्ममध्ये आलेला आहे. आपल्याकडे जसं हे कुमारी स्नेहल आपल्याला सोडून गेली आहे, दुःखाचीच गोष्ट आहे. इतक्या कमी वयामध्ये, फक्त वयाचे 16 वर्ष, ह्या कमी वयात सोडून जाणं हे दुःखाची बाब साहजिकच आहे. परंतु मंडळी, ते दुःख नष्ट तर काही कोणी करू शकत नाही. या जगात एका ईश्वराशिवाय आणि संताशिवाय समाजाचं दुःख नष्ट करण्याची शक्ती कोणामध्येच नाही. मात्र दुःख कमी करण्याच्या दृष्टीनं काहीतरी चिंतन समाजापुढे मांडता येऊ शकतं. ते दुःख थोडंसं कमी व्हावं ह्या दृष्टीनं हे प्रवचनाचा हा कार्यक्रम आहे. अशाच पद्धतीनं भगवान बुद्धांच्या काळामध्ये एका माऊलीचं लहानसं मूल मरण पावलं. मरण पावल्यावर साहजिक आहे, एवढं लहान मुलगा ज्यानं अजून जगाचा अनुभव घेतलेला नाही आणि अचानक ते मरण पावलं, त्याचं दुःख त्या माऊलीला किती झालं असेल ते तिला माहीत. कारण त्या आईचं आणि मुलाचं जे नातं आहे मंडळी, ते त्या आईच्या आणि मुलाचं प्रेम वर्णन करताना मातृहृदय ज्यांना माऊली म्हणतात त्या ज्ञानेश्वर महाराजांनाही फार मोठा प्रश्न पडला. ते असं म्हणतात, किंबहुना धनुर्धरा, जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा केतुलापा. जो आईच्या गर्भातून जन्माला आलेलं बाळ आहे त्याचं आणि त्या आईचं जे नातं आहे, जे प्रेम आहे, त्याचं वर्णन कोणीतरी करू शकते का? कोणीतरी सांगू शकते का? शब्दात ते शब्दातीत आहे. आणि असं एक लहानसं मूल त्या माऊलीचं मरण पावलं. जातस्य ही ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य, याचं मी थोडं चिंतन बोलतात. एवढं दुःख झालं की ते जरी तुमचे ग्रंथ सांगत असतील, पहा भारतीय संस्कृतीच्या विष्णू पुराणामधल्या अध्याय क्रमांक 30 श्लोक नंबर 19 असं बोलते की कोणी मरण पावल्यानंतर जर त्याच्या संबंधित असलेलं आपण मंडळी रडलो तर त्या जीवाला अत्यंत दुःख होते. म्हणून राष्ट्रसंतांनी सुद्धा ग्रामगीतेमध्ये असं म्हटलेलं आहे की मृत्यूनंतर रोदन हे तो अज्ञानाचे प्रदर्शन. परंतु त्या गेलेल्या जीवाचा आपल्याशी घडलेला सहवास, त्याच्याशी झालेल्या प्रेमाचा संवाद, त्याच्या आठवणी, त्यांचं स्मरण झाल्याच्या नंतर त्या दुःखातून तुमच्या आमच्या डोळ्याला धारा लागणं हे साहजिक असतं. तर ती माऊली
तिचं लहान बाळ मरण पावलं तर ती अत्यंत रडायला लागली आणि इतकं रडायला लागली की ते हे बोलत होती की तुम्ही आता या माझ्या बाळाला कोणी नेऊच नका. अंत्यसंस्काराची तयारी सगळी झाली. लोक त्या बाळाला उचलून न्यायला लागले. ती इतकी आकांड तांडव करायला लागली की तुम्ही काही झालं तरी चालेल, पण हे बाळ तुम्ही नेऊच नका. हे आता थोड्या वेळानं उठणार आहे, हे आता बोलणार आहे, तुम्ही लोक मूर्ख आहे, माझं बाळ काही मरण पावलं नाही. इतकी रडायला लागली, आक्रोश करायला लागली. त्यावेळेस एका सुज्ञ माणसाच्या लक्षात आलं की ह्या बाईचं दुःख कमी करणं आपलं आवश्यक आहे. त्या बाईला सांगितलं, बाई तुम्ही आक्रोश करू नका, तुमचं जे बाळ मरण पावलेलं आहे त्याला एक अशी व्यक्ती आहे की ते जिवंत करू शकते. कोण आहे? तथागत भगवान गौतम बुद्ध फक्त तुझ्या मेलेल्या बाळाला जिवंत करू शकतो. ठीक आहे, तू भगवान बुद्धांना शरण जा. ते तिथून उठली आणि तथागत भगवान गौतम बुद्धांकडे गेली, नमस्कार केला आणि भगवान बुद्धांना असं सांगितलं की माझं बाळ मरण पावलेलं आहे आणि मला असं सांगितलं की भगवान बुद्ध जिवंत करून देतात. भगवान बुद्धांनी सांगितलं काही हरकत नाही, मी हे बाळ जिवंत करून देतो, मात्र त्याच्यासाठी जो काही विधी करावा लागतो त्याच्यासाठी मूठभर मोहरी पाहिजे. मोहरी माहीत आहे ना तुम्हाला? तुम्ही स्वयंपाकात वापरता ती मोहरी. एक मूठभर मोहरी पाहिजे, पण ती मोहरी अशा घरातली पाहिजे की ज्या घरात आत्तापर्यंत एकही व्यक्ती मरण पावलेली नाही. एकही व्यक्ती. तिला वाटलं आता त्या दुःखात ती काय विचार करते माऊली, कारण तिच्या डोक्यात फक्त एकच विचार की तथागत भगवान गौतम बुद्ध आता माझा मेलेला मुलगा जिवंत करणार आहे. या एका विचारानं ती भारावली तर तिला हेही भान राहिलं नाही की असं घर सापडणं कठीण आहे. ते लगेच गेली आणि एका घराचा दरवाजा वाजवला. दरवाजा वाजवल्यावर त्या घरातून व्यक्ती बाहेर आली. काय? मला फक्त मूठभर मोहरी पाहिजे. मूठभर? अरे मूठभरात काय होते? 1 किलो घेऊन जा. 1 किलो नाही, मूठभरच पाहिजे. पण गोष्ट ही महत्त्वाची आहे. पहिले हे सांगा, तुमच्या घरात कोणी मरण पावलं काय? आत्ता कोरोनाची लाट आली होती तर पहिले माझा वडील मरण पावले आणि वडिलाची लागण आईला झाली तर लगेच तिथून 15 दिवसात आई गेली. अरे मग तुमच्या घरची मोहरी काही चालत नाही. पुढच्या घरी दार वाजवलं, काय? मूठभर मोहरी. मग पण तुमच्या घरात कोणी मरण, आत्ता 10 दिवस झाले आम्ही दशक्रिया करून आलो, अजून तेरवी व्हायचीच आहे, आमची पत्नी मरण पावली. तिसऱ्या घरी दार वाजवलं, काय झालं? काहीच नाही, मूठभर मोहरी पाहिजे. ती जी बाई आली होती दार उघडून त्या घरातून, तिच्याच कपाळावर कुंकू नव्हतं. का हो? तुमचं आमचे पती मरण पावले 1 वर्ष झालं. अख्खं गाव तिनं पालथं घातलं.
एकही घर असं सापडलं नाही की त्या घरी कोणीच मरण पावलेलं नाही. सांगण्याचं तात्पर्य, या जगात मरणा इतकं स्पष्ट स्वच्छ असलेलं सत्य दुसरं कोणतं नाही आणि ते अपरिहार्य आहे, ते ध्रुव म्हणजे अटळ आहे. म्हणून भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुना जातस्य हि ध्रुव मृत्युर्धुरम जन्म मृतस्य च. जे मरण पावलं ते जन्माला येणारच आहे आणि जे जन्माला आलं ते एक दिवस नष्ट होणारच आहे. म्हणून न त्वम शोचतुम अर्हसि. म्हणून झालेल्या गोष्टीचा शोक करणं काही शहाणपणाचं नाही. आणि गेले जन्माला आलं ते एक दिवस जाणार आहे आणि जे गेलं ते पुन्हा कधीतरी निर्माण होणार आहे. आणि हे जे सगळं निर्माण झालं हे पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं आहे आणि पंचमहाभूतामध्येच हे विलीन होणार आहे. मी असं विचारतो, महिला मंडळीला कल्पना नाही, पुरुष मंडळीच्या समोर मी सांगतो, वेळ आहे ना आपल्याजवळ. अंत्यसंस्काराला आपण जातो त्यावेळेस जे अग्नी देतो, लाकडं जे आपण वापरतो, किती किलो राहत असतील लाकडं अंदाज तुमचा? किती वजन राहत असेल त्या लाकडाचं? किती लाकूड असते? आणि मेलेला माणूस त्याचं किती वजन असते, किती मोठं शरीर असते की त्याला नेण्यासाठी उचलण्यासाठी 6-8 माणसं लागतात. मी असं विचारतो, एवढं मोठं शरीर आणि एवढे मोठे लाकडं तिथं आपण जाळतो, त्याची राख किती निघते? जास्तीत जास्त निघाली तर 1 पोतं, याच्यापेक्षा जास्त निघते का? मग मी असा प्रश्न विचारतो, तुमच्या घरी तुम्ही एवढे मोठे लाकडं जाळता, त्या लाकडाची राख कुठं गेली आणि शरीराची राख कुठं गेली? माझ्या माहितीप्रमाणे त्याच्या शरीराचीच राख 2 पोती निघाली पाहिजे, एवढं त्याचं शरीर आहे, दिसते डोळ्यांना आपल्या. मग हे गेलं कुठं? तर या शरीरामध्ये पंचमहाभूत आहे. चार्जिंग संपलं नाही तर आवाज येते ना? आपल्या शरीरामध्ये पृथ्वी तत्व आहे, आपल्या शरीरामध्ये जल तत्व आहे, आपल्या शरीरामध्ये आकाश तत्व आहे, आपल्या शरीरामध्ये अग्नी तत्व आहे. मी सिद्ध करून देतो. मला सांगा, गरमी झाली पाहिजे म्हणून आम्ही लोक ब्लँकेट वापरतो हिवाळ्यामध्ये थंडी वाजली नाही पाहिजे म्हणून. ब्लँकेट गरम आहे का? ब्लँकेट गरम आहे का? तुम्ही वापरत नाही का? कोणीच बोलत नाही. आमच्या इकडे लहान लहान लेकरं बोलतात, एवढं वय झालं तुम्ही बोलत नाही. लहानपणी त्याला आई म्हण, बाबा म्हण असं शिकवलं का ते लेकरं बोलतात. मग मोठे जसे जसे होत जातात तसे जास्त बोलतात. तुम्ही एवढे मोठे झाले तरी बोलत नाही नागपूर जिल्ह्यातले लोक. ब्लँकेट गरम आहे का? मी म्हणतो ब्लँकेट गरम नाही. ब्लँकेट जर गरम असतं तर उन्हात ठेवल्यावर पेटलं नसतं काय? त्याच्यामध्ये जर आग असती,
अग्नी हे तुमच्या शरीरात आहे. तुमच्या शरीरात जर आग नसती तर तुम्हाला घाम फुटला नसता. तुमच्या शरीरात जर जल तत्व नसतं तर तुम्हाला घाम फुटला नसता, तुम्हाला लघवी आली नसती, तुमची जीभ ओली झाली नसती. तुमच्या शरीरात जर अग्नी तत्वच नसतं तर तुम्हाला भूक लागली नसती. तुमच्या चेहऱ्यावरची जे तेजस्विता आहे ते दिसलीच नसती. तुमच्या शरीरात जर आकाश तत्व, आकाश म्हणजे पोकळी, आकाश तत्व जर नसतं तर तुमच्या शरीराला कानाचे छिद्र नसते, नाकाचे छिद्र नसते. हे पंचतत्व तुमच्या शरीरामध्ये आहेत. हे पाचच्या पाचही तत्व ज्यावेळेस तुमच्या आमच्या शरीराचं दहन केल्या जाते त्यावेळेस अग्नितत्वाचा भाग आहे त्याची वाफ होऊन जाते. म्हणजे तुमचं शरीरातले पंचमहाभूतापैकी 4 तत्व त्यांच्या तत्वात विलीन होते आणि फक्त पृथ्वी तत्व शिल्लक राहते आणि त्या पृथ्वी तत्वाचीच राख होते. बाकी सगळे तत्व आपल्या आपल्या तत्वात मिळून जातात. आकाश, घटाकाश, मठाकाश, महदाकाश हे सगळे आकाश महदाकाशात विलीन होतात. सगळेच्या सगळे तुमचं अग्नितत्व, अग्निसंस्कार दिला की त्या अग्नीशी समरस होऊन जाते. शिल्लक राहते आहे ते फक्त पृथ्वी तत्व शिल्लक राहते आणि म्हणून तेवढ्याचीच जी राख होते तेवढीच राख शिल्लक राहते. नाहीतर किती मोठी राख झाली असती जाळल्यावर. म्हणजे हे शरीर पंचमहाभूताचं बनलेलं आहे आणि पंचमहाभूताचा नियम आहे. तुम्ही जर कोणी सायन्स शिकले असाल तर सायन्सचं हे मत आहे की प्रत्येक 7 वर्षातला तुमचं संपूर्ण शरीराची रचनेमध्ये फेरबदल होतो. तुम्ही पहा, तुमचं संपूर्ण शरीर जसं सापानं कात टाकल्यावर नवीन होते ना त्याचं शरीर, तसं तुमच्या शरीरामध्ये प्रत्येक 7 वर्षामध्ये बदल घडत असतो. हा प्रकृतीचा नियम आहे, हा पंचमहाभूताचा नियम आहे. आणि म्हणून जातस्य हि ध्रुवर मृत्युर्ध्रुव जन्म मृतस्य च, या पृथ्वी तळावर जे जन्माला आलं ते एक दिवस नष्ट होणार. हा माईक निर्माण झाला, हा काही काळ राहणार आहे, याच्यामध्ये विकार निर्माण होईल, याच्यामध्ये बिघाड निर्माण होईल, हा एक दिवस नष्ट होणार आहे. हा असाच्या असाच राहणार नाही, होऊच शकत नाही. या जगाच्या कितीही तुम्ही सांभाळून ठेवा. भगवान बुद्धांच्या जीवनातला जसा एक प्रसंग मी सांगितला तसाच या श्लोकाच्या संबंधानं आपल्या भारतीय पौराणिक ग्रंथातला एक मी तुम्हाला कथा सांगतो. गरुड आणि हनुमंत, आपण म्हणतो ना देवाचे भक्त आहेत हे. गरुड, हनुमंत, काकड्यात लोक म्हणतात देवाचे हे प्रिय आहे. गरुड आहे तो मातृभक्त गरुड होता. आता ह्या कथा काही तुम्हाला माहीत नाही. तुम्हाला कथा माहीत असतात त्या. सुख म्हणजे नक्की काय असते, 4 दिवस सासूचे, हे जे काही पुराण आहे. त्याच्यानंतर मुलगी झाली हो, ते स्टार प्रवाह नावाच्या सृष्टीमधले जे पुराण आहे त्या पुराणातल्या कथा तुम्हाला माहीत आहे. हे आम्ही सांगतो त्या कथा तुम्ही कदाचित ऐकलेलं नाही का? पण तुमच्या पुराणातलं आम्हाला माहीत नाही, आमच्या पुराणातलं तुम्हाला नाही. तर तुम्ही कधीतरी योग आला तर तुमच्या पुराणातल्या कथा आम्हाला सांगा, पण आमच्या पुराणातल्या आम्ही तुम्हाला आता सांगतो. त्याच्यामध्ये मातृभक्त गरुड होता. इतकी त्याची आईवर भक्ती होती की त्या देवापेक्षा आईचं त्याच्या जीवनात महत्त्व. तेव्हा तो गरुड
त्याला असं समजलं की आता आपली आई काही दिवसात मरणार आहे. त्याला सांगितलं की तुझी आई यम येणार आणि तुझी आई घेऊन जाणार. तो म्हणे मी देवाचा इतका प्रिय भक्त आणि यम असा कसा नेते, मीटिंग आहे म्हणे. गरुड भगवान विष्णूचा सारथी. मग भगवान विष्णूचा सारथी मी असल्यावर आता मला कोण मारणार आहे माझ्या आईला. मीटिंग आहे, मीटिंगसाठी स्वर्गात जायचं. गेले, मीटिंग भरली, बसले. तर मीटिंगमध्ये जात असताना ह्या गरुडानं त्याची आई म्हणे मी सोबत येतो. ठीक आहे, घेऊन गेला. मातृभक्त होता. त्यानं आपलं वाहन उभं केलं आणि जाणार. तर आईला सांगितलं की तुला काही आत प्रवेश नाही, पास तुझ्याकडे उपलब्ध नाही, तू इथंच थांब, आम्ही आत जातो. गेले. मग त्या ठिकाणी ते आई थांबली. तिकडून त्या मीटिंगसाठी यम आला. त्या यमानं त्याची फोर व्हीलर म्हणजे रेळा हल्या तो बांधला आणि तिथं जे गरुडाची आई होती तिच्याकडे पाहिलं आणि हसला. हात निघून गेला. सगळं लोक मीटिंग झाल्यावर निघाले. तर तो गरुड निघाला बाहेर. त्याच्या आईनं सांगितलं की हे वाहन दिसते म्हणे, हे रेळा, याच्यावर बसून आलेला म्हणे माझ्याकडे पाहून हसला. कारण विनाकारण स्त्रीनं पुरुषाकडे पाहून हसू नये आणि पुरुषानं स्त्रीकडे पाहून विनाकारण हसू नये. सांगितलं. त्याला मग टेन्शन आलं. तो म्हणे असं काय. आणि त्यानं ऐकलं होतं की आता इथून 20 मिनिटात तुझी आई मरण पावणार आहे. तेव्हा 20 मिनिटात मरणार म्हटलं. तो इतक्या वेगानं आईला घेऊन गेला आणि एका गुफेमध्ये त्यानं आईला ठेवलं, दगड लावून दिला. आता कसा नियम. गोष्ट अशी झाली, तिथं बाहेर बसला. फिरत फिरत देवर्षी नारद तिथं आले. तिथं आल्यावर नारदानं पाहिलं, हा बसला आहे. का रे तू इथं बसला. म्हणे हो, यम माझ्या आईला नेणार होता तर मी यमाला आई भेटली नाही पाहिजे म्हणून इथं आणली, गुफेत ठेवली, दार लावून दिलं. आता तू नेऊच शकत नाही. नारदानं सांगितलं, मूर्खा, तो दगड काढ आणि तू जाऊन पहा, माहीत पडलं म्हणे. त्यानं दगड काढला आणि जाऊन पाहायला लागला. तर आतमध्ये सगळा दुर्गंध होता. कारण त्याची आई मरून 3 दिवस झाले होते आणि शरीराचा 3 दिवसाच्या नंतर वास सुटतेच. सांगण्याचं तात्पर्य, आपला हा जीव इतका सूक्ष्म आहे. उपनिषद सांगते की बालाग्र क्षतभागश्च, म्हणजे आपल्या केसाचा 100 तुकडे करा, त्याच्यातला 1 तुकडा घ्या आणि त्याचे 100 तुकडे करा आणि त्याचा 1 भाग जो जेवढा सूक्ष्म आहे तितका सूक्ष्म आपला जीव आहे. त्याच्यामुळे त्याला नेण्यासाठी काहीच कष्ट पडत नाही. म्हणून इतक्याही प्रयत्न करून जरी पाहिले तरीही मात्र इतक्याही प्रयत्नाच्या नंतर मरण मात्र आल्याशिवाय राहत नाही. म्हणून भगवान कृष्ण अर्जुनाला सांगतात, जातस्य हि ध्रुवोर मृत्युर्ध्रुवं जन्म मृत्यस्य च तस्मात् अपरिहार्यर्थे नत्वं शोचति अर्हसि. त्यामुळे ते मरण दुःख करण्यास काही योग्य नसते. हा सिद्धांत भगवान गोपालकृष्णांनी सांगितला. त्याचं चिंतन मी माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे आमच्यासमोर मांडलेलं आहे. मंडळी, आमचे सन्मित्र प्रमोदभाऊ पठाडे त्यांच्या संपर्कातून आदरणीय श्री नानाभाऊ बारंगे यांच्याशी
माझा संपर्क झाला आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आला. मी हे झालेलं जे प्रवचन पुष्प आहे हे गुरुदेवाच्या चरणी समर्पित करतो. यानंतर 5-10 मिनिट आमचे आदरणीय हरिभक्तपरायण सचिन महाराज काळे कळमेश्वरून आलेले आहे, ते ग्रामगीताचार्य आहे, ते 5-10 मिनिट श्रद्धांजलीवर काही बोलतील अशी मी त्यांना विनंती करतो.